किती किती मोठी झाली तू. आई मला तुझी खूप आठवण येते. मला पण तुझी खूप आठवण येते राजा, प्रत्येक क्षणी. तुला माहितीये कधी कधी तर मला असं वाटतं की तुला अशी अशी घट्ट मिठी मारावी, तुला खूप लाड करावे. मायेने असं तुझ्या डोक्यावरून हात फिरवावा. आणि आता तू आलीस ना, आई अशी हाक मारेस, तशी रोज तुम्हाला हाक मारावीस. मला फार काही नको होतं का आयुष्यात. मला फक्त आनंदाने तुझ्यासोबत जगायचं होतं, पण तेवढेही माझ्या नशिबात आलं नाही. एक बाप इतका निर्दयी कसा असू शकतो. वेदा, तुझ्या बाबांनी मला मारून टाकलं ग. काय? हो, तुझ्या बाबांनी मारलंय मला, आणि तेही त्या मीरासाठी. आई तू तू हे काय बोलते? बाबाने तुला मारलं? हो ते मीराईसाठी? हो बाळा, हो. वेदा, का उठलीयस? झोप. काही होत असेल का वेदाला? मीरा, मीरा उठ ना, वेदाला काहीतरी होतंय बहुतेक. बघ ना. वेदा काय झालं? उठून का बसलीयस? ए वेदा, अगं वेदा, वेदा तू इथे काय करतेस? झोपली होती. अगं पण सांगून यायचंस ना. रात्री अशी अचानक उठून आलीस. सगळे टेन्शन मध्ये सगळे शोधतात तुला. चल इथून उठ उठ. अगं मीरा, असं काय करतेस? ती तिच्या आजीकडे आली की नाही? हो ना. तू तर असं बोलतेस की ती एखाद्या चेटकिणीकडे आली. मी वेदा उठ चल. नाही, मी इथेच थांबणार. मी आजी सोबतच नाश्ता करणार आहे. तू जा. वेदा मी म्हणाले ना उठ चल. नाही, मला इथेच थांबायचंय. तू जा. तू असं नाही ऐकणार. ये. आणि तेही त्या मीरासाठी. वा, भद्र स्वप्नाचा परिणाम दिसतोय. बी अगदी खोलवर रुजलंय. काय झालं वेदा? काही नाही. अंबिका आईची आठवण येते. आजी, हं? मी तुला एक विचारू का? विचार ना. देवाघरी गेलेला माणूस आपल्याशी बोलू शकतो का? का नाही? कसं काय? हे बघ वेदा, जी माणसं आपल्यावर जीवापाड प्रेम करतात ना, ती कधी कधी आपल्या स्वप्नात येतात. आणि मग स्वप्नात आल्यानंतर ते आपल्याशी बोलतात, काहीतरी सांगतात.
पण जी माणसं देवाघरी जातात ना ती कधीच खोटं बोलत नाहीत, कायम खरंच बोलतात. तुझ्या बाबांनी मारलंय मला, आणि तेही त्या मीरासाठी. तुझे आजोबा आहेत ना ते पण येतात माझ्या स्वप्नात, माझ्याशी गप्पा मारतात, मला काहीतरी सांगतात, पण सगळं खरं खरं. बाळा तुला काही सांगायचंय का मला? आजी, माझ्या स्वप्नात अंबिका आली होती आणि तिने मला काहीतरी सांगितलं. ती म्हणाली, थांब वेदा, असं काही कोणाला सांगायचं नसतं. हा, कुणाला म्हणजे कुणालाच नाही. कुणाला काही सांगायचं नाही? ही मंजिरी वेदाच्या मनात नक्की काय भरवतीये? काल रात्रीपासून वेदा वेगळीच वागतीये आणि आता हे. मंजिरी, वेदा काय सांगत होती तुला? बोल. ठीक आहे, आता वेदाच सगळं सांगेल.